Hello students, now we are going to see the Gupta dynasty and मागच्या वेळेला आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे. आता समुद्रगुप्ता पासून आपण पाहणार आहोत. The expansion of Gupta empire began during the reign of Chandragupta first. ओके, चंद्रगुप्ता हे नाव रिपीट झालेलं आहे. चंद्रगुप्ता फर्स्ट पासून गुप्ता एम्पायरचे एक्सपान्शन चालू झालं. ओके, ही सन समुद्रगुप्ता, हीज म्हणजे कोणाचा सन तर चंद्रगुप्ता फर्स्टचा सन समुद्रगुप्ता. समुद्रगुप्ता डिफीटेड द स्मॉलर नेबरिंग किंगडम्स अँड एक्सटेंडेड द एम्पायर फर्दर. इन द टाइम द गुप्ता एम्पायर स्प्रेड फ्रॉम आसाम अप टू द पंजाब. He had also conquered the eastern coastal region up to Kanchi in Tamil Nadu. तर काय सांगितलेलं आहे, जो समुद्रगुप्ता होता त्यांनी स्मॉलर नेबरिंग किंगडम्सना डिफीट केलं, म्हणजे हरवलं. ही इज बिकम सक्सेसफुल इन डिफीटिंग द नेबरिंग किंगडम्स अँड ही एक्सटेंड हिज एम्पायर इन दोज रिजन. In this time, the Gupta empire spread from Assam up to Punjab. आता आसाम कुठे आहे तर आसाम साधारण इथं असेल आणि पंजाब हे इकडे. तर आसाम टू पंजाब हा एवढा एरिया गुप्ता डायनेस्टीनं घेतलेला होता. He had also conquered the eastern coastal region up to the Kanchi in Tamil Nadu. कांची म्हणजे हे इथपर्यंत आहे, इथं दिसतंय कांची लिहिलेलं. तर इथपर्यंत गुप्ता डायनेस्टी ही इथपर्यंत आलेली होती. ड्यू टू दिस विक्टरीज हिज पॉवर केम टू बी रिकॉग्नाइज्ड एव्हरीवेअर. ॲज अ रिझल्ट किंग्स ऑन द नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर्स as well as those in Sri Lanka made treaties of friendship with him. ड्यू टू दीज विक्टरीज, आत्तापर्यंत त्यानं जे काही ज्यांना डिफीट केलं, ज्यांना सक्सेसफुल झालं आहे, त्याच्यामुळे काय झालं, हिज पॉवर केम टू बी रेकग्नाइज्ड एव्हरीवेअर. सगळ्यांना माहिती झालं की ह्याची पॉवर किती आहे ते. ॲज अ रिझल्ट किंग्स ऑन द नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर्स ॲज वेल ॲज दोज इन श्रीलंका मेड ट्रीटीज ऑफ फ्रेंडशिप विथ हिम. आता नॉर्थ वेस्टर्न म्हणजे इकडे, इथपासून ते श्रीलंका इथपर्यंत, श्रीलंका म्हणजे खाली साऊथला, इथपर्यंत त्याची पॉवर पोचल्यामुळे हे सगळे मेड ट्रीटीज ऑफ फ्रेंडशिप. ट्रीटीज म्हणजे डील्स, त्यांनी फ्रेंडशिपच्या डील्स केल्या त्याच्याबरोबर. अ पिलर इन्स्क्रिप्शन बाय ॲट प्रयाग डिस्क्राइब्स समुद्रगुप्ताज कॉन्केस्ट अँड विक्टरीज. काही एक पिलर प्रयागमध्ये समुद्रगुप्तांनी तयार केलेला आहे किंवा एस्टॅब्लिश केलेला आहे आणि त्याच्यामध्ये समुद्रगुप्ताच्या विक्टरीज ह्या सगळ्या इन्स्क्रिप्शनच्या रूपामध्ये लिहिलेल्या आहेत. दिस इन्स्क्रिप्शन इज नोन ॲज प्रयाग प्रशस्ती अँड ऑल्सो ॲज अलाहाबाद प्रशस्ती. अलाहाबाद म्हणजेच प्रयाग आणि प्रयाग म्हणजेच अलाहाबाद. Here you can see a pillar inscription at pillar Prayag describes Samudragupta's conquest and victories. Okay, and this inscription is known as Prayag Prashasti or also Allahabad Prashasti. इथे हा जो पिलर दिसतोय हा प्रयाग प्रशस्ती किंवा अलाहाबाद प्रशस्ती जो समुद्रगुप्तांनी उभा केलेला पिलर आहे. अँड देर आर व्हरायटी ऑफ कॉइन्स ऑल्सो. लुक ॲट दिस कॉइन्स अँड लुक ॲट दिस कॉइन. ही इज प्लेइंग वीणा. समुद्रगुप्ता वॉज अ एक्सलंट वीणा प्लेयर, सो ही वॉज engraved on that the image that he is playing Veena. His name Samudragupta is also engraved on that. आता चंद्रगुप्ता
second. After Samudragupta, his son Chandragupta II ascended the throne. Ascended the throne means he became king. He extended the Gupta empire towards the northwest. Northwest पर्यंत. Northwest म्हणजेच इकडचा भाग. हा northwest भाग. इथपर्यंत त्यांनी एक्सटेंड केलं. He also won Malwa, Gujarat and Saurashtra. Malwa, Gujarat and Saurashtra. This is here. This area is here. And it is Malwa, Gujarat and Saurashtra. He established good relations with the powerful Vakataka rulers in south by giving his daughter Prabhavati in marriage to Rudrasena II. साऊथला सुद्धा त्यांनी रिलेशन टिकून राहावे, चांगले राहावे याच्यासाठी स्वतःची एक डॉटर होती प्रभावती नावाची, तिचं मॅरेज रुद्रसेन सेकंड या साऊथच्या राजाशी त्यांनी लावून दिलं. देर इज अ आयरन पिलर ॲट मेहरौली near Delhi. It has not rusted even in the course of the last 1500 years. It is an excellent specimen of the metallurgical skill of the ancient Indian people. See, this is the pillar. There is an iron pillar in Mehroli near Delhi. It has not rusted even in the course of last 1500 years. 1500 years, 100 years म्हणजे 1500 years झाले तरी तो रस्ट झालेला नाही, गंजलेला नाही आहे. इट इज अन एक्सलंट स्पेसिमन ऑफ द मेटलर्जिकल स्किल ऑफ द एन्शंट इंडियन पीपल. द इन्स्क्रिप्शन ऑन द पिलर बेअर द नेम of king called Chandra. It is on this basis that the iron pillar is assumed to be of the period of Chandragupta II. Okay. म्हणजेच काय, the inscription on the pillar bears the name of king called Chandra. चंद्र एवढं नाव त्याच्यावरती आहे and it is on the basis that the iron pillar is assumed to be of the period of Chandragupta II च्या पिरियड मधला हा पिलर आहे. In this period the Buddha Bhikkhu Fa Hien came to India from China. He has written an account of his travel in India. From his writing we learn about the efficient administration of the Gupta Emperor. आणि याच पिरियडमध्ये बुद्धांचा एक भिक्खू म्हणजे संत किंवा संत आपण म्हणू शकतो किंवा ऋषी साधू असे म्हणू शकतो, ते इंडियामध्ये आले होते चायनावरून आणि त्यांच्या रायटिंगवरनं आपण असं म्हणू शकतो, फ्रॉम हिज रायटिंग वी लर्न अबाउट द एफिशियंट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द गुप्ता एम्परर. त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन किती एफिशियंट होतं ते आपण ह्या फा हेनच्या रायटिंगवरनं समजू शकतो. ओके. द वर्धन डायनेस्टी नेक्स्ट टॉपिक आहे. द वर्धन डायनेस्टी, पुढची डायनेस्टी. With the decline of the Gupta power, many states emerged in North India. The Vardhan dynasty was one of them. Prabhakar Vardhan was the king of Thanesar, New Delhi. The Vardhan dynasty was founded by him. His son Harshavardhan expanded the Vardhan empire up to Nepal in the north, up to the river Narmada in the south, and Assam in the east and Gujarat in the west. He Vardhan dynasty with the decline of Gupta power. Gupta power ची जेव्हा डिक्लायनेशन चालू झालं त्यानंतर मेनी स्टेट इमर्ज इन नॉर्थ इंडिया. नॉर्थ इंडियामध्ये बरेच स्टेट्स आले. द वर्धन डायनेस्टी वॉज वन ऑफ देम. प्रभाकर वर्धन वॉज द किंग ऑफ ठाणेसर, न्यू दिल्ली. न्यू दिल्ली जवळ ठाणेसर आहे, तिथला किंग झाला प्रभाकर वर्धन. द वर्धन डायनेस्टी वॉज फाउंडेड बाय हिम. हिज सन हर्षवर्धन
expanded the Vardhan Empire up to Nepal in the north, up to the river Narmada in the south, and Assam in the east, and Gujarat in the west. आता नर्मदा इथपर्यंत, इकडे गुजरात इकडे, आणि आसाम इथं, आणि साऊथला गुजरातपर्यंत अशी त्यांनी डायनेस्टी ही त्यांची पसरवली होती, एक्सटेंड केलेली होती. नर्मदा इन द साऊथ, आसाम इन द ईस्ट, अँड गुजरात इन द वेस्ट अशी त्यांनी त्याची डायनेस्टी एक्सटेंड केली. ही हॅड कॉर्डियल रिलेशनशिप विथ राजा भास्कर वर्मन ऑफ कमरूप, दॅट इज एन्शंट आसाम. जे आत्ताचं आसाम आहे ते तेव्हाचं कामरूप नावाचं एक रिजन होतं, आणि तिथला राजा होता भास्कर वर्मन, त्याच्याशी त्याचे कॉर्डियल रिलेशन्स होते. ही हॅड ऑल्सो एस्टॅब्लिश्ड फ्रेंडली रिलेशन्स with the emperor of China and even sent his ambassador to the Chinese court. जसं त्याचं आसामच्या एम्पररशी त्याचं चांगलं रिलेशन होतं, त्याच पद्धतीने त्याचे चायनाच्या किंगशी सुद्धा त्याचं चांगलं रिलेशन होतं. अँड इवन सेंट हिज ॲम्बॅसेडर याचा अर्थ आपल्या राज्यातला एक माणूस कायम त्यांच्या राज्यात असतो, जो त्यांच्या राज्यकारभारात लक्ष देत असतो, त्याला म्हणायचं ॲम्बॅसेडर. तर असा ॲम्बॅसेडर सुद्धा चायनीज दरबारामध्ये त्यांनी कोर्टमध्ये पाठवलेला होता. द कॅपिटल ऑफ हर्षवर्धन्स एम्पायर वॉज कन्नौज. हर्षवर्धनच्या एम्पायरची कन्नौज ही कॅपिटल होती. ट्रेड फ्लोरिश्ड ड्युरिंग हिज रिजन. ही स्पेंड अ लार्ज पोर्शन ऑफ हिज रेव्हेन्यू फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल. एव्हरी 5 years ही वुड डिस्ट्रीब्यूट ऑल हिज वेल्थ अमंग द पीपल. हर्षवर्धनच्या पिरियडमध्ये ट्रेड मध्ये भरपूर इन्क्रीज झाला, ट्रेडिंगमध्ये खूप भरभराट झाली, आणि त्यामुळं ही स्पेंड अ लार्ज पोर्शन ऑफ हिज रेव्हेन्यू फॉर द वेलफेअर ऑफ पीपल. लोकांच्या कल्याणासाठी त्याने बरेच पैसे खर्च केले. एव्हरी 5 years ही वुड डिस्ट्रीब्यूट ऑल हिज वेल्थ अमंग द पीपल. एव्हरी 5 years तो त्याची जी काही कमवलेली वेल्थ असायची तो वाटून टाकत होता. आता याच्या पुढचं आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.